विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण तू झाला सम्मुख समाजाचा नायक या कवीचा परिचय आपण बघितला होता. आज आपण या कवितेचा अभ्यास करूया. आपण या कवितेचा अभ्यास करत असताना एकूण 1, 2, 3, 4, 5 अशा 5 कडव्यांची ही कविता आहे. अतिशय अप्रतिम अशा या कवितेचा आज आपण अभ्यास करूया. तू निघालास, पहिला परीक्षेत बघूया आपण. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळ वाटेने जायची नाकारलेस तेव्हा खाच खळग्यानी तुझे स्वागत केले. अतिशय महत्वपूर्ण अशा या 5 ओळीचा आपण अभ्यास करूया. कवी ज.वी. पवार पहिल्या परिच्छेदामध्ये आपण असं म्हणतात की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. जेव्हा तू या देशामध्ये, या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्यासाठी जो काही अट्टापिट्टा करत होतास, जो काही खटाटोप करत होतास, जी काही मेहनत घेत होतास, जे काही रक्त ओतीत होतास, तेव्हा संपूर्ण कालखंड हा अंधारमय होता. तू या देशामध्ये, या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणून पाहत होतास. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि एकात्मता पेरण्याच्यासाठी जो जोरकस प्रयत्न करत होता, तेव्हा एकूण परिस्थिती अत्यंत विघातक होती. अत्यंत दुष्ट प्रवृत्ती सगळी समाजामध्ये, संपूर्ण समाजामध्ये होती. कारण संपूर्ण काळोख होता, असमानतेचा काळ होता, विषमतेचा काळ होता, अन्य अत्याचाराचा होता. रूढी प्रथा परंपरा अत्यंत बुरसटलेल्या अशा रूढी प्रथा आणि परंपरा होत्या. आणि अशा बुरसटलेल्या रूढी प्रथा परंपरेच्या कालखंडामध्ये या देशातल्या प्रत्येक माणसावर, विशिष्ट जातींवर, विशिष्ट समूहांवर, विशिष्ट जात अन्याय अत्याचार करत होती. अशा भयावह परिस्थितीमध्ये तू परिवर्तन घडू पाहत होतास, तू निघाला होतास, तेव्हा संपूर्ण अशा पद्धतीचं काळोखाचं राज्य होतं. अन्याय अत्याचाराचा तो काळ होता. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. जेव्हा तू या नाकारलेल्या लोकांच्या विरोधात बंड करण्याचा प्रयत्न करत होतास, ज्या समाजाला वाळीत टाकलं होतं, बहिष्कृत केलं होतं, अशा माणसांच्या पाठीमागे तू उभं राहत होतास, तेव्हा हा बदल घडवून आणण्यासाठी, तुझ्या या प्रयत्नाला साथ देण्यासाठी तुझ्यासोबत कोणीही नव्हतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली याचा अर्थ ज्याला कळत होतं, ज्याला थोडंफार ज्ञान होतं, असे ज्ञानी समजणारी माणसंही तुझ्या या चांगल्या कार्यामध्ये सहभागी होत नव्हते. तेही तुझ्याकडे पाठ फिरवले होते, याचा अर्थ तुला साथ देत नव्हते. म्हणून मळ वाटेने जायचे नाकारलीस. तू काय नाकारलं? तू मळ वाट नाकारली. मळ वाट नाकारलीस म्हणजे नेमकी कोणती वाट? जी आतापर्यंत या समाजामध्ये अन्याय आणि अत्याचाराची वाट होती. रूढी आणि प्रथा परंपरा अत्यंत बुरसटलेल्या होत्या. अन्यायी अशा रूढी आणि प्रथा परंपरा होत्या. अशा रूढी आणि प्रथा आणि परंपरेला तू नाकारलंस, त्या रस्त्याने जायचं नाकारलंस, त्या मार्गाने जायचं नाकारलंस. म्हणून या सगळ्या गोष्टीच्या विरोधात तू बंड करून निघाला होतास. तेव्हा हा तुझा जो रस्ता होता, तुझा जो हा मार्ग होता, समतेचा, स्वातंत्र्याचा, स्वातंत्र्य निर्माण करण्याचा, हे अत्यंत अत्यंत अवघड काम होतं. हे अवघड काम तू स्वीकारलंस आणि रूढी प्रथा परंपरा तू नाकारल्यास, तेव्हा तुझं स्वागत कोणी करावं? तुझं स्वागत खाच खळग्यानी केलं. म्हणजे खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले म्हणजे संकटाने तुझं स्वागत केलं. संकटानं तुझं स्वागत केलं आणि तू संकटाला न घाबरता, कुठल्याही खाच खळग्याला न घाबरता किंवा कुठल्याही परिस्थितीला, प्रतिकूल परिस्थितीला न घाबरता, तू मात्र मोठ्या जोमानं, मोठ्या उल्हासानं, मोठ्या उत्साहानं त्या मार्गाने निघालास. एक नवीन इतिहास निर्माण करत, परिवर्तन घडून आणण्यासाठी. म्हणून पहिला परिच्छेद अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा वाटतो. परत एकदा या गोष्टींच्याकडे आपण बघूया की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या समाजात परिवर्तन घडू आणू पाहत होते, तेव्हा या देशात प्रचंड विषमता होती, जातीय व्यवस्था होती, धर्मांधता होती. हे सगळं या काळामध्ये होतं. आणि अशा काळामध्ये सुद्धा तू मात्र कुणाचाच विचार न करता तमाम समाजाच्या भल्यासाठी, या देशातल्या बहिष्कृत माणसांच्यासाठी तू मात्र जीवाचं रान करून त्या रस्त्याने निघाला होतास. कारण तुझ्या पाठीशी, तुझ्या सोबतीला कोणीही नसताना सुद्धा तू रूढी प्रथा परंपरेला नाकारून संकटाला सामोरं जाऊन
तो मात्र एक बदल घडून आणण्याचा प्रयत्न करत होतास. ही अत्यंत अत्यंत महत्वाची गोष्ट तू केलेली होतीस. म्हणून या 4 ओळी विद्यार्थी फार महत्वाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच कार्याच्या मध्ये जी काही घटना पहिल्यांदा घडते आहे, जी गोष्ट घडते ती महत्वाची आणि मोलाची कोणती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील ज्या काही अन्यायी अत्याचारी अशा पद्धतीच्या रूढी आणि प्रथा परंपरा गेली अनेक वर्षापासून या देशामध्ये अस्तित्वात होत्या आणि या अस्तित्वात असणाऱ्या ज्या काही रूढी प्रथा परंपरा आहेत त्या संपूर्ण रूढी प्रथा परंपरेला सगळ्यांनीच स्वीकारलेलं होतं, मान्य केलं होतं, तिचा बहुमान केलेला होता. आणि म्हणून या सगळ्या अन्यायी असताना सुद्धा त्यांचा सन्मान करणाऱ्या या समाजाच्या विरोधात बंड करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. म्हणून या 4 ओळी फार महत्वाच्या आहेत. बाबासाहेबांनी कधी त्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात बंड केले हे फार महत्वाचं आहे. कोणत्या काळामध्ये बाबासाहेबांनी हे कार्य केलं हे महत्वाचं आहे. तो काळ महत्वाचा आहे आणि म्हणून अशा काळालाही पाठीमागे जाऊन त्याच्याही छाताडावर बसून बाबासाहेब कसे पुढे सरसावले ही गोष्ट सांगणारा हा परिच्छेद आहे. दुसरा परिच्छेद आपण बघूया आता. दुसरा परिच्छेद बघत होतो आपण. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. फार महत्वाची गोष्ट आहे. तू परिस्थितीवर स्वार झालास याचा अर्थ असा होतो की तू जी प्रतिकूल परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या विरोधात गेलास आणि त्या परिस्थितीवर स्वार झालास, आरूढ झालास. त्या परिस्थितीचा विचार न करता, त्या परिस्थितीची पर्वा न करता, त्या संकटाची पर्वा न करता तू त्याच्यावरती बसून म्हणजे परिस्थितीवर मात करून तू पुढे जाण्याचा प्रयत्न केलास. नुसता प्रयत्न नाही तर तू एक इतिहास घडवलास, क्रांतिकारी इतिहास घडविलास. न भूतो न भविष्यती अशी घटना तुझ्या हातून घडलेली आहे आणि एक नवा इतिहास तू घडवलेला आहेस. कारण काय केलंस तू झालास मूक समाजाचा नायक. तू कोणाचा नायक झालास? मूक समाजाचा नायक झालास. विद्यार्थी मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा लोकांच्यासाठी काम केलं जी माणसं गुलामीला जपत होते, सावरत होते, आवरत होते. त्या गुलामीला आपला अलंकार समजून जगत होते. अशा लोकांचा तू नायक झालास आणि त्यांना समजावून सांगितलंस, गुलामाला गुलामाची जाणीव करून दिलीस आणि मग ते कुठे बंड करून उठले. हे उठवण्याचं, हे जागृत करण्याचं हे काम, प्रकाश दाखवण्याचं काम, योग्य मार्ग दाखवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर मूक समाजाचे नायक होते. अन्याय आणि अत्याचार सहन करणारे, मुकाट्याने अन्याय आणि अत्याचार सहन करणारे, अन्यायाच्या विरोधात ब्र सुद्धा न काढणारे असे जे कोणी होते, असे जे मूक होते, सहनशील होते, गुलाम होते, अशा संपूर्ण लोकांचा नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि माणूसपण या देशात या रूढी प्रथा परंपरेने नाकारलं होतं. ज्या माणसाचं माणूसपण नाकारलं होतं, ज्या समूहाचं माणूसपण नाकारलं होतं, त्या नाकारलेल्या समूहाचा नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूक समाजाचे नायक आहेत, अबोल समाजाचे नायक आहेत, चुपचाप बसणाऱ्या समाजाचे नायक आहेत, अन्याय अत्याचार आनंदाने सहन करणाऱ्यांचे हे नायक आहेत. आणि म्हणून तू झालास मूक समाजाचा नायक. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या माणसाला जागृत केलं, या समूहाला जागृत केलं, त्यांच्यातलं माणूसपण जिवंत आहे याची जाणीव करून दिली. कारण ते मृतप्राय झालेले होते, मेलेल्यासारखे होते, चलती फिरती लाश होते. अशा चलती फिरती लाश असणाऱ्यांना पुढे आणण्याचं काम, त्यांना जिवंत असण्याची जाणीव, स्वातंत्र्याची जाणीव, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची जाणीव करून देण्याचं फार मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूक समाजाचे नायक आहेत. आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या माणसांना जागृत केलं. संपूर्ण बहिष्कृत समाजाला, लाथाडलेल्या समाजाला, नाकारलेल्या समाजाला, दूर लोटल्या गेलेल्या समाजाला, ज्याच्यावर प्रचंड 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 अन्याय अत्याचार केल्या असा समाजाला, ज्याला आपण बहिष्कृत समाज म्हणतो, अशा बहिष्कृत असणाऱ्या लोटल्या गेलेल्या संपूर्ण समाजाला उभं करण्याचं काम,
सन्मान देण्याचं काम, मान देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जवी पवार अत्यंत मस्तपैकी सांगतायत की, आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत, तू संपूर्ण बहिष्कृत असणाऱ्या लोकांना सन्मान दिलं, स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं केलंस. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते विद्यार्थी मित्रो, स्वाभिमान. आणि स्वाभिमान जागृत करण्याचं काम, आत्मविश्वास जागृत करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ही फार फार मोलाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर या बहिष्कृत समाजांचा मान आणि सन्मान, आत्मविश्वास जर परत मिळवून दिला नसला असता, तर आजही जी काही प्रगती झालेली आहे ती प्रगती झाली नाही किंवा झाली नसती. ही संपूर्ण प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि गंमत अशी आहे, बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आणि केवळ दलितांचे नायक होते हे अत्यंत म्हणणं शुद्ध मूर्खपणाचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची सीमारेषा सीमित करण्याचं काम काही दुष्ट लोकांनी केल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर दलिताचे कैवारी समजले गेले. पण बाबासाहेब आंबेडकरांनी कोणासाठी काम केलं असा एक प्रश्न जर विचारला तर उत्तर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलितांसाठी काम केलंच केलं, पण या देशातल्या प्रत्येक स्त्रियांसाठी काम केलं. हिंदू कोड बिल जिवंत उदाहरण आहे तुमच्या डोळ्यासमोर, त्या खोलामध्ये मी जाणार नाही. सांगण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी खूप काम केलेलं आहे, खूप काम केलं आहे. अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येईल, त्याही खोल्यात मी जाणार नाही, खूप त्यावर बोलता येईल. असं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे देशातील प्रत्येक जाती धर्माच्या शेतकऱ्यांसाठी होते. ते शेतकऱ्यांचे होते, प्रत्येक जाती धर्मातल्या शेतकऱ्यांचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम पत्रकार होते. म्हणजे या देशातल्या संपूर्ण गोष्टी त्यांना माहित होत्या. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर शिक्षण तज्ञ होते. बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ होते. अर्थनीती बाबासाहेब आंबेडकरांची फार मोलाची आहे, आजही दिशादर्शक आहे. आज जे काही स्टेट बँक ऑफ इंडिया आपण म्हणतो ते बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास केला तुम्हाला हे लक्षात येईल. तेही खूप काही बाबासाहेबांना सांगण्यासारखं आहे. म्हणून बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतच निर्माण केलेला आहे, एक नवीन नवनिर्माण केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे आहेत, खूप मोठे आहेत. आणि अष्टपैलुत्व आहे, सगळ्या बाबतीमधलं ज्ञान आहे. आणि म्हणून त्यांची जलनीतीवरची अनेक पुस्तकं मी अभ्यासलेली आहेत, आपणही ते भविष्यात वाचणार आहात. तर सांगायचं असं की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे नव्हते, धर्माचे नव्हते, पंथाचे नव्हते, तर समूह संपूर्ण. म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य मला फार आठवतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी प्रथम भारतीय आणि अखेरी शेवटीही मी भारतीयच आहे. हे फार मोलाचं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करत होते. या देशातल्या 18 पगड जातीचं जेवढ्या काही जाती धर्म पंथ असतील त्या सगळ्यांचं ते खऱ्या अर्थानं नेतृत्व करत होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतीयांचे होते. तिसरं कडवं आपण बघूया. तू फुंकलेस रणसिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या, आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांनी उभे करावे तसे. फार महत्वाची गोष्ट आहे. परत तू फुंकलेस रणसिंग आगाध ज्ञानाच्या बळावर. बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान, बाप रे, MA PhD DSc LLD डिलीट बॅराइट लॉ असं ज्ञान घेणारे, असे डिग्र्या घेणारे बाबासाहेब आंबेडकर हे इतके विद्वान होते की त्यांचं अर्थशास्त्र आजही जगाला दिशादर्शक आहे. त्यांचं कायदा, भारतीय संविधान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि भारतीय संविधान जगामध्ये एक आदर्श असं संविधान मानलं गेलेलं आहे, मानलं जात आहे. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे ज्ञान, ही बुद्धिमत्ता संपूर्ण जगाला दैदिप्यमान करणारी आहे. आणि आजही संपूर्ण जग बाबासाहेब आंबेडकरांच्या या अगाध ज्ञानाला सलाम करते आहे. आणि म्हणून तू फुंकलेस रणसिंग, तू कोणाच्या विरोधात आवाज उठवलास? कशाच्या जोरावर? ज्ञानाच्या बळावर. तू घेतलेल्या ज्ञानाच्या बळावर तू या संपूर्ण प्रचलित असणाऱ्या पण दुष्ट असणाऱ्या सगळ्या चालीरीतीच्या विरोधात बंड केलंस. आणि काय केलंस? तू तोडल्यास गुलामाच्या पायातल्या बेड्या. मी आत्ताच मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या पायामधल्या ज्या काही गुलामीच्या बेड्या होत्या त्याला अलंकार म्हणून जगत होते. ते कोणाच्याही विरोधात ब्र काढत नव्हते. हे शूद्रपणा माझ्या वाट्याला आलेला आहे किंवा हे जगणं माझ्या वाट्याला आलेलं आहे असं म्हणून गुपचूप मुकाट्याने जगण्याचं काम. ते जगणं तर जगणं होतं का? म्हणजे हिंस्र, म्हणजे एखाद्या प्राण्यांनाही
सन्मान मिळत होता, प्राण्यापेक्षाही जनावरापेक्षाही अत्यंत बत्तर असं जीवन या माणसांचं होतं. आणि म्हणून तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या, त्यांच्या पायातल्या बेड्या तोडलास आणि तू त्याला स्वतंत्र दिलंस, स्वातंत्र्य बहाल केलंस, जगण्याचं सामर्थ्य दिलंस, आत्मविश्वास दिलास. आणि म्हणून तू तोडल्यास गुलामाच्या पायातल्या बेड्या आणि केलीस उभे 14 तळ्याच्या काठावर. ज्या माणसांना या समूहानं पाणी नाकारलं होतं, वरतून पाणी प्यावं लागायचं, पाणी सुद्धा नाकारलं होतं, जे या सृष्टीने निर्माण केलेल्या गोष्टी नाकारल्या होत्या, त्या संपूर्ण गोष्टी परत प्राप्त करून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि पहिली गोष्ट केली की 14 तळ्याचा सत्याग्रह. आणि मग 14 तळ्याच्या काठावर या लोकांना उभं केलंस, ज्या लोकांना पाणी नाकारलं होतं, जगणं नाकारलं होतं, सन्मान नाकारला होता, मान नाकारला होता. आणि मान सन्मान नाकारून ज्याला जनावराप्रमाणे वागणूक दिली होती, अशा संपूर्ण समूहाला तू 14 तळ्याच्या काठावर उभं केलं आणि सांगितलंस की हे पाणी कोणाच्याही एकाची जहागिरी नाही, तर हे संपूर्ण पाणी तमाम प्रत्येक जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसांच्यासाठी आहे, हे सांगण्याचं काम तू केलंस. आणि म्हणून उभे केलंस 14 तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे फार सुंदर उपमा केली जवी पवारांनी, की एखाद्या वेळेस एखाद्या शत्रूच्या विरोधात युद्ध करत असताना जसे सैनिक उभे राहतात, तशा पद्धतीने म्हणजे एक देशाचे सैनिक दुसऱ्या देशाच्या सैनिकाच्या विरोधात जसं आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, उभे राहतात, तसं तू आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, आपलं माणूसपण, प्रत्येक माणसाचं माणूसपण जपण्यासाठी तू 14 तळ्याच्या काठावर त्या युद्धातल्या जवानांच्या सारखं सगळ्यांना उभं केलंस. ही अतिशय महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जवी पवार सांगतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून संपूर्ण जगाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला आणि पाण्यासाठी जो काही सत्याग्रह करावा लागला, या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. फार महत्वाची आणि अभूतपूर्व अशी गोष्ट आहे, क्रांतिकारी अशी घटना आहे. आणि म्हणून रूढी आणि प्रथा परंपरेला जाळून टाकणारी आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे मनुस्मृती जाळली, ज्या मनुस्मृतीने हे नियम लावून दिले होते, त्या मनुस्मृतीची राखरांगोळी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. चौथ्या कडव्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जवी पवार असं म्हणतात की तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात, तुझ्या डरकाळीने हादरला आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता 14 तळ्याला आग लागली. फार महत्वाचे शब्द आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जवी पवार असं म्हणतात की तुझे शब्द कसे आहेत, एखाद्या महाकाव्यासारखे आहेत. कारण महाकाव्य सुद्धा तुझ्या पायाजवळ येऊन नतमस्तक होईल. महाकाव्यापेक्षाही असे जबरदस्त तुझे शब्द आहेत, ते सुद्धा तुझ्या समोर येऊन नतमस्तक होतील. अशा पद्धतीची तुझी एकूणच ज्ञान आहे. आणि तुझा संघर्ष कसा आहे, तुझा संघर्ष इतका जबरदस्त आहे की हातामधल्या काठ्यांना सुद्धा संगिनी व्हाव्यात. तुम्हाला माहिती ना की बंदुकीच्या पुढे एक अनुकुचीदार भाग असतो, त्याला संगिनी असे म्हणतात, ज्याच्यामुळे आपण समोरच्या शत्रूंवर वार करू शकतो. असा तुझा संघर्षच असा आहे की काठाच्या सुद्धा संगिनी व्हाव्यात, अशा पद्धतीची एकूणच परिस्थिती आहे. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, तू असा आवाज दिलास की तुझ्या डरकाळीने संपूर्ण आकाश डचमळलं. डचमळले तुम्हाला कळते का, एखादं पाणी असेल ना, एखाद्या समजा एखादी घागर असेल, त्या घागरीमध्ये जर अर्धवट पाणी गेलं तर डचमळते नाही का, तसं डचमळली संपूर्ण पृथ्वी हादरली, संपूर्ण पृथ्वी हादरली आणि समोर आकाश हादरलं. आणि बघता बघता 14 तळ्याला आग लागली. 14 तळ्याला आग लागली म्हणजे 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह हा एक क्रांतिकारी गोष्ट होती. जिथे पाणी बाटलं जात होतं या देशामध्ये अस्पृश्य समाजाच्या स्पर्शाने, तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण 14 तळ्याचं पाणी चाकलं. आणि म्हणून बाबासाहेबांबद्दल जवी पवार म्हणतात की बघता बघता 14 तळ्याला आग लागली. शेवटचं कडवं आहे. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुली तुझ्या ध्यास घेत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या झाल्यानंतर 50 वर्षांनी जवी पवारांनी ही कविता लिहिली आहे. आणि म्हणून त्यावेळेस कवी असं म्हणतो, आज 50 वर्षांनी मी अनुभव घेतोय. कुठला अनुभव घेतोय की सूर्यफुली तुझा ध्यास घेत आहे.
ज्या सूर्यफुलांनी तुझ्याकडे पाठ फिरवली होती, त्या सूर्यफुलाने तुझ्याकडे पाठ फिरवली होती, ते तुझा ध्यास घेत आहे, तुझ्यासाठी ते असूसले तुला साथ देण्यासाठी, तुझ्या आवाजात आवाज मिसळण्यासाठी, तुझ्या प्रत्येक ज्ञानाच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यासाठी आता ते ध्यास घेत आहेत. बिगुल प्रतीक्षा करते आहे. युद्धाचं बिगुल असं ना, वा 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 वा, माहितीये ना मला बिगुल वाजणे. बिगुल प्रतीक्षा करतोय, अजूनही तुझी वाट बघतोय. 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. आणि गंमत अशी झाली की ज्या 14 तळ्याला तू आग लावली होतीस, पाणी पेटवलं होतंस, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. ते पाणी आता थंड झालेलं आहे. अशी जरी परिस्थिती असली तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली क्रांती ही अभूतपूर्व अशी क्रांती होती. विद्यार्थी मित्र, ही कविता इतकी महत्वाची आहे जवीपर आणलेली की मूक समाज. फक्त आपण जर कवितेचं शीर्षक बघितलं तरी लक्षात येईल तू झालास मूक समाजाचा नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर हे कोणाचे नाही होते, तर या देशात कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही वंशाचा असो, कुठलाही माणूस असो, काळा असो, गोरा असो, कुठल्याही वर्णाचा माणूस असो, वंशाचा असो, बाबासाहेब आंबेडकर हे समस्त मानव जातीचं कल्याण करण्यासाठी आले होते. ज्या 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 कोणी माणसांवर या देशातल्या प्रस्थापित लोकांनी अन्याय आणि अत्याचार केला होता, ज्या 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 कोणी लोकांनी अन्याय आणि अत्याचार करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं, या तमाम षडयंत्र्याच्या विरोधात बंड करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि माणसाचं माणूसपण समोर आणण्याचं काम केलं. माणसाला माणूसपण बहाल करण्याचं काम केलं. माणसाला जगण्याचं सामर्थ्य, जगण्याचा आत्मविश्वास देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकर मूक समाजाचे खऱ्या अर्थाने नायक आहेत. मग ते समस्त भारतीयांचे नायक आहेत. या भारतामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने अत्यंत सुंदर ही कविता जवी पवारांची या ठिकाणी संकलली आहे.